नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. रात्रीची वेळ, घरात 6 लोक झोपलेले, दरवाजे आतून बंद तरी 32 लाखाची चोरी. सून बाहेर आढळली बेशुद्ध अवस्थेत. प्रकार पाहून पोलिसही चक्रावले. 32 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने अचानक गायब होतात. घराचे मुख्य तिन्ही दरवाजे आतून घट्ट बंद असतात आणि घटनेच्या वेळी घरातील लहान सून थेट घरच्या बाहेर अत्यंत रहस्यमयरित्या बेशुद्ध अवस्थेत आढळते. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पानसिलमल भागातील आमदा गावात ही विचित्र आणि थरारक घटना घडली. या घटनेने स्थानिक रहिवाशांसह पोलिसांची चोप उडाली. बंद घरात शिरून चोरट्यांनी ही चोरी केली की या संपूर्ण प्रकारामागे कोणताही अज्ञात घरगुती बनाव आहे, असा मोठा सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार ही खळबळजनक घटना आमदा गावातील रहिवाशी रामचंद्र माळी यांच्या घरात घडली. रामचंद्र माळी यांची पत्नी, 2 मुले आणि धाकटी सून असे सर्व कुटुंबीय दररोजप्रमाणे मंगळवारी रात्री घरात झोपले होते. तक्रारीनुसार रामचंद्र यांच्या धाकट्या मुलाच्या आणि सुनेच्या बेडरूममधील अलमारीचे लॉकर टार्गेट करण्यात आले. या लॉकरमधून तब्बल 20 तोळे सोने आणि 500 ग्रॅम चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. या दागिन्याची एकूण बाजारपेठीय किंमत सुमारे 32 लाख रुपये आहे.